सावनेर येथे जिम संचालकाची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 33 वर्षीय वाघोडा येथे राहणारा अंगद रवींद्र सिंग व शक्तिनगर वेकोली कॉलनी येथे राहणारा 39 वर्षीय नरेंद्र जयशंकर सिंग हे दोघेही मित्र असून अनेक वर्षांपासून शहरात जिम संचालन व जिम ट्रेनरचं काम करत होते। दोघात मैत्रीचं नातं अतूट होतं, मात्र या दोघांमध्ये खटके उडू लागले होते। अंगद सिंग यांनी आपला वेगळा अत्याधुनिक सुविधायुक्त जिम सुरू केल्याने दोघांच्या मैत्रीक व्यावसायिक स्पर्धेची ठिणगी पडली व वैर वाढलं व आपसात खटके उडू लागले। 12 जानेवारीला रात्री 8:30च्या दरम्यान नागपूर मार्गावरील नागोबा मंदिर परिसरात दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली। वाद सुरू असतानाच नरेंद्र सिंग याने काही कळण्यापूर्वीच जवळ असलेला सत्तूर अंगद सिंहच्या डोक्यात घालून त्याला रक्तबंबाळ केलं। अचानक झालेल्या प्राणघातक हल्ल्यातून अंगदने पळण्याचा प्रयत्न केला, परंतु तो रस्त्यावर ठेवलेल्या मोटरसायकलला अडकून पडताच नरेंद्रने परत अंगद सिंहवर सपासप वार करत त्याचा जीव घेतला। घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी अंगदला प्राथमिक आरोग्य केंद्र सावनेर येथे प्राथमिक उपचारासाठी आणलं, मात्र अंगदच्या शरीरातून अतिरक्तस्राव झाल्याने त्याला उपचारासाठी एलेक्सिस हॉस्पिटल नागपूर येथे हलवण्यात आलं। तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। एकेकाळी चांगले मित्र असणारे व्यावसायिक स्पर्धेच्या आहारी जाऊन वैरी बनले व त्यातूनच हा दुर्दैवी प्रकार घडला असं बोललं जात असून अंगद सिंग हा क्षेत्राचे आमदार व मंत्री सुनील केदार यांचा खासगी अंगरक्षक असल्याचंही बोललं जात आहे। घटनेची माहिती मिळताच सावनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक कोळी यांच्या नेतृत्वात घटनास्थळी व प्राथमिक आरोग्य केंद्र सावनेर येथे धाव घेऊन जमावामध्ये शांतता राखून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे। पियुष जिंजुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।